Hello dear students, we are learning the first lesson of Maths 2 differentiation. In that we have already learned how to find out the derivatives of composite function. Exercise 1.1 के आधीचे दोन्ही questions झालेले आहेत. Now we are going to solve the third question. In that differentiate with respect to x. Question now we have x squared plus 4x plus 1 raised to 3 plus x cubed minus 5x minus 2 bracket raised to 4. If we observe this equation, compare it with a bar, then is the addition of two functions u plus v. So when we are solving for this algebraic function, question 3 मधले जे सम्स आहे ते algebraic एक्सप्रेशन्स मधलेले आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन या फॉर्म मधले आहेत. मग आता डेरिव्हेशन ऑफ u प्लस v. u प्लस v असेल तर डेरिव्हेशन ऑफ u प्लस डेरिव्हेशन ऑफ v घ्यायचं असतं. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटचं डेरिव्हेशन आणि दुसऱ्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह ते दोघं बघायचं आहे आणि त्यांची ॲडिशन करायची. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy upon dx is equals to derivative of x square plus 4x plus 1 bracket cube plus derivative of second bracket with respect to x cube minus 5x minus 2 raised to 4. If you see this both the examples or both the brackets, याच्यामध्ये x cube आहे आणि हा x raised to 4 आहे. म्हणजे याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज होणार आहे x raised to n x raised to n minus 1 हा फॉर्म्युला इथे घ्यायचा आहे. पण x म्हणजे हे एवढा मोठा पार्ट आहे. इथे पण x म्हणजे x cube minus 5x minus 2 करायचं आहे. म्हणजे आधी याचा डेरिव्हेटिव्ह आणि मग मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. dy upon dx is equal to derivation of x raised to 3 x म्हणजे ब्रॅकेट x square plus 4x plus 1 raised to 2 3 minus 1 2 आणि मग derivation of this derivation of x square plus 4x plus 1 plus derivation of पूर्ण ब्रॅकेट म्हणजे x raised to 4. मग x raised to 4 चं डेरिव्हेशन येतं 4x cube म्हणजे तो वरचा 4 आधी पुढे लिहिला ब्रॅकेट ॲज इट इज 4 minus 1 3 डेरिव्हेशन ऑफ x cube minus 5x minus 2. पुन्हा याला जर x म्हटले तर पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. हा x असेल तर x raised to 4 म्हणून त्याचा आन्सर आला 4x cube. पुन्हा या ब्रॅकेटचं डेरिव्हेशन फर्स्ट टर्म ॲज इट इज 3x square plus 4x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर डेरिव्हेशनचे तीन टर्म्स आहेत. म्हणजे तिन्ही टर्म्सचं डेरिव्हेशन काढायचं आहे. x square त्याचं डेरिव्हेशन आहे 2x प्लस x square 4x चं डेरिव्हेशन येतं 4 1 चं डेरिव्हेटिव्ह येतं 0 प्लस 4 ही टर्म ॲज इट इज x cube minus 5x minus 2. त्या डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे x क्यूबचं. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x square minus 5. इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर फक्त त्यांना लास्टमध्ये कंबाईन करून घ्यायचं आहे. हा 3x 2x आणि 4 या दोघांमधनं कॉमन निघेल 2. मग तो 2 जर पुढे आला तर तो 3 शी मल्टिप्लाय करेल म्हणजे आन्सर होईल 6 इन ब्रॅकेट. याच्यात आपण 2 कॉमन काढला होता. मग इथे राहिले फक्त x प्लस 2. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 प्लस आता या दुसऱ्या टर्ममध्ये काहीच कॉमन नाही आहे. मग हे असंच असं लिहायचं आहे 4 3x square minus 5 ब्रॅकेट मधले टर्म ॲज इट इज x cube minus 5x minus 2. पुन्हा एकदा चेक करायचं आहे 3 आणि हा इथला 2 कॉमन काढलेला आहे तो 6 झाला इथे. मग x प्लस 2 कारण 2 आपण ऑलरेडी कॉमन काढला. ही टर्म ॲज इट इज तिथे लिहिली प्लस या त्याच्यामध्ये काहीही कॉमन नाही आहे म्हणून हे टर्म फक्त 4 पुढे
3x² - 5 बायनॉमियल टर्म लिहिली, त्याच्यानंतर ट्रायनॉमियल टर्म लिहिली. हे झालं दिलेल्या क्वेश्चनचं डेरिव्हेटिव्ह. सेकंड क्वेश्चन y शी कंपेअर केलंय. y = 1 + 4x ब्रॅकेट रेस टू 5 3 + x - x² ब्रॅकेट रेस टू 8. हा जो फॉर्मॅट आहे, आधीच्या सममध्ये आपण u + b बघितलं. आता या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. y = u × v. मग आता u × v चा रूल काय? dy/dx = u डेरिव्हेटिव्ह ऑफ v + v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग या फॉर्म्युलाने u म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट आणि v म्हणजे सेकंड ब्रॅकेट. Therefore, dy/dx u means first bracket 1 + 4x raised to 5 as it is. Derivation of v म्हणजे second bracket 3 + x - x² bracket raised to 8 plus v means second bracket 3 + x - x² raised to 8. Derivation of u म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 1 + 4x raised to 5. आता यांचं डेरिव्हेटिव्ह बघताना फर्स्ट टर्म ॲज इट इज 1 + 4x raised to 5 x ब्रॅकेट रेस टू 8 म्हणजे हा फॉर्मॅट झाला x raised to 8. x raised to 8 चा डेरिव्हेटिव्ह येईल 8x raised to 7. 8 पुढे येतो, 8 मधनं 1 मायनस केलं. आता 8 3 + x - x² raised to 7. आता इथे x नाहीये म्हणजे परत या बदल्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. 3 + x - x² plus v term as it is raised to 8. Derivation of this again x raised to 5 म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 5 × 1 + 4x raised to 4. 5 मधनं 1 गेला 4. अगेन डेरिव्हेशन ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह 1 + 4x. आता याच्यामध्ये हे बाकीचे टर्म्स सगळे असेच राहतील, फक्त जिथे डेरिव्हेशन काढायचं तेवढं चेंज होणार आहे, बाकी ॲज इट इज राहील. जसं डेरिव्हेशन ऑफ 3 येतं 0, डेरिव्हेशन ऑफ x 1, डेरिव्हेशन ऑफ -x² म्हणजे 2x, फक्त एवढे लिहायचं आहे, बाकी ॲज इट इज. हा 8 आपण पुढे लिहूया. 8 × 1 + 4x raised to 5 × 3 + x - x² raised to 7. Now derivation of 3 is 0. 0 plus derivation of x is 1 minus x² चं डेरिव्हेशन येतं 2x प्लस इकडची टर्म ॲज इट इज 3 + x - x² रेस्ट टू x² आणि बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर 8 आहे. पुढचा तो 5 आपण इथे लिहिलं तरी चालेल. हा 5 लिहिला, मग हे लिहिलं, त्याच्यानंतर 1 + 4x raised to 4. डेरिव्हेशन ऑफ दिस टर्म 1 चं डेरिव्हेशन कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 येतं. 0 + 4 4x चं डेरिव्हेटिव्ह 4 आणि झाला 4. आता याच्यामध्ये हा जो 4 आहे तो जेव्हा आपण पुढे लिहू शकतो इथे कारण 1 2 3 4 सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये, मग 4 × 5 ते झाले 20 आणि हा 8 आधीचा तसाच लिहायचा. अजून काही कॉमन असेल तर त्याच्यातनं कॉमन लिहायचंय. कॉमन आहे 3 + x ब्रॅकेट x² आणि हा x 1 + 4x raised to 5 आहे, इथे 4. ऍक्च्युली इथे 2 टर्म्स झाल्या. ही एक टर्म आहे आणि ही खालची दुसरी टर्म. या दोघांमध्ये जितकं कॉमन आपल्याला काढता येईल ते कॉमन काढून लास्ट आन्सर लिहायचं. 8 1 + 4x raised to 5 म्हणजे हे ब्रॅकेट 5 वेळा आहे आणि ते 1 + 4x raised to 4 म्हणजे लहान नंबर जो असतो तो कॉमन निघतो, म्हणून कॉमन आलं 1 + 4x raised to 4. अजून काही कॉमन आहे 3 + x - x² raised to 7 आहे आणि इथे 8 आहे म्हणजे 7 कॉमन येईल. 3 + x - x² raised to 7 हे झालं कॉमन. आता याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहतं 8
याच्यामधनं 4 बाहेर आहे म्हणजे हा एक ब्रॅकेट आहे अजून 1 + 4x. 7 ऑलरेडी कॉमन आहे, त्याच्यानंतर 1 - 2x प्लस 5 × 4 म्हणजे 20. 3 + x - x² 8. त्याच्यातले ऑलरेडी 7 बाहेर आहे म्हणजे एक ब्रॅकेट पुन्हा लिहायचा त्याच्यातला 3 + x - x². 1 + 4x ब्रॅकेट / 4 ऑलरेडी कॉमन आहे आणि हा 4 × 5 आपण ऑलरेडी 20 बनवून गेला. हे झालं लास्ट आन्सर. हे आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. पुन्हा जर सॉल्व्ह केलं तर इथे मल्टिप्लिकेशन 8 ने मल्टिप्लाय जिथपर्यंत सॉल्व्ह करता येईल तिथपर्यंत सॉल्व्ह करायचं. थर्ड क्वेश्चन x/√7 - 3x. फर्स्ट एक्झाम्पल होतं ते u + v म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशन होतं. दुसरं एक्झाम्पल जे बघितलं त्याच्यात मल्टिप्लिकेशन u × v होतं आणि आता थर्ड एक्झाम्पल आहे u/v म्हणजे हे डिव्हिजनचं आहे आणि सबट्रॅक्शन असेल तर u - v. जसं ॲडिशनचं केलंय तसंच सबट्रॅक्शनचं सॉल्व्ह आहे. मग आता नवीन याच्यामधलं u/v चं कसं सॉल्व्ह करायचं. y u/v असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं dy/dx = v. आधी v लिहायचं आहे du/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x मायनस मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस असतं इथे मायनस आहे u. एकदा v लिहिलं तर u चं डेरिव्हेटिव्ह, u लिहिलं तर v चं डेरिव्हेटिव्ह अपॉन याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इथे खाली v² येतो. मग आता सेम याच्यात व्हॅल्यूज पुट डाउन करू. What is the v? v means √7 - 3x. Derivation of u means x minus x as it is. Derivation of v term 7 - 3x upon v चा स्क्वेअर. v म्हणजे खालचं टर्म 7 - 3x bracket square. Now first term as it is 7 - 3x. Derivation of x is 1 × 1 minus x √x चं. आता हा पूर्ण टर्म आपण जर x कन्सिडर केला तर ॲक्च्युअली टर्म आहे √x आणि √x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1/2√x. x × 1/2. x म्हणजे काय 7 - 3x. इथे जोपर्यंत x येत नाही तोपर्यंत त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढत राहायचे. म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म 7 - 3x अपॉन √7 - 3x चा स्क्वेअर. जेव्हा रूटचा स्क्वेअर असतो तेव्हा रूट आणि स्क्वेअर रूट दोघं कॅन्सल होतात म्हणजे आन्सर झालं 7 - 3x. √7 - 3x × 1 म्हणजे टर्म तीच येईल √7 - 3x. ही झाली फर्स्ट टर्म. आता सेकंड टर्म मध्ये सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस x अपॉन हा x × 1x अपॉन 2√7 - 3x into derivation of constant is 0. Derivation of -3x is -3 अपॉन 7 - 3x. मग आता हा जो -3 आहे तो या नेगेटिव्हशी मल्टिप्लिकेशन करेल. -3 × नेगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह 3x होईल न्यूमरेटरला. 7 - 3x मायनस हा मायनस आणि हा मायनस प्लस 3 × x 3x अपॉन 2√7 - 3x अपॉन 7 - 3x ॲज इट इज. आता हे फ्रॅक्शनची ॲडिशन आहे म्हणजे जेव्हा 1/2 + 3/4 असेल तर आपण यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचे ॲडिशन करतो. सेम वे आपल्याला आता इथे करायचं आहे. या दोघांची मल्टिप्लिकेशन होईल √7 - 3x इंटू हा. मग त्याचा आन्सर झाला 2 7 - 3x. रूट कॅन्सल होईल. हा 2 असाच असा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 × इथला नंबर 2 रूट इंटू रूट कॅन्सल झाला फक्त आतला नंबर
प्लस 3x अपॉन मध्ये हा टर्म 2√7 मायनस 3x, पण अपॉन मध्ये ऑलरेडी एक नंबर आहे अजून 7 मायनस 3x. आता मी इकडे सॉल्व करू. 2 इंटू 7 झाले 14 मायनस 6x, 2 इंटू 3x मायनस 6x प्लस 3x अपॉन 2. आता याला 7 मायनस 3x रूटची व्हॅल्यू असते हाफ, म्हणून तो लिहिला हाफ इंटू 7 मायनस 3x 40. 6x मध्ये 3x ऍड केले, निगेटिव्ह 6x मध्ये, म्हणजे आन्सर आलं 14 मायनस 3x. ठीक आहे, किंवा 2 पण कॅन्सल करता आला असता. ओके, त्याच्यानंतर आली 2 आणि या टर्म्स जेव्हा वरती जातात आधी याची ऍडिशन करू. जेव्हा बेस सेम असतात a या दोघांचे ऍडिशन होते, म्हणजे हा झाला 7 मायनस 3x ब्रॅकेट रेस टू 3/2. आता हे 3/2 कसे आले, इथे 1/2 होता, a⁻½ इंटू a⁻1 असेल तर आन्सर येतं a⁻½ प्लस 1 आणि हाफ प्लस 1 झालं 3/2. म्हणून या पूर्ण ब्रॅकेटच्या रेस टू आलं 3/2. So this way we can solve. Now we'll see the next one. Sixth sum from that question number 3. Root cos x plus under root cos root x. आता याच्यानंतर सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, याच्या आधीचे जे बघितले होते ते अल्जेब्रिक फंक्शन होते, त्यांच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन बघितली, डिव्हिजन बघितलं. आता नेक्स्ट सम जो आहे त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. सगळ्यांसाठी मेथड सेम आहे, रूल्स सेम आहे. y इज इक्वल टू, सपोज हा u असेल आणि तो v आहे, मग डेरिवेशन ऑफ y अपॉन x, डेरिवेशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, डेरिवेशन ऑफ u प्लस डेरिवेटिव्ह ऑफ x. मला दोघांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ रूट cos x प्लस डेरिवेटिव्ह ऑफ v म्हणजे अंडर रूट cos रूट x. आता मेन फंक्शन आहे रूट x आणि रूट xचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/2 रूट x, 1/2 रूट x. पण इथे x नाही, cos आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. मग रूट xचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/2 रूट x cos रूट x. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ cos रूट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos येतं निगेटिव्ह साइन x. याचं पहिली टर्म तर सेम तशीच राहणार आहे. cosचं डेरिव्हेटिव्ह येतं निगेटिव्ह साइन x. मग हा साइन x आणि हा 1 यांच्यात मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे निगेटिव्ह साइन x अपॉन 2 रूट cos x प्लस ही टर्म ॲज इट इज. या टर्मला काहीच करायचं नाही, ते तसेच कॅरी डाऊन करायचे सगळे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos रूट x, cosचं डेरिव्हेटिव्ह येतं निगेटिव्ह साइन रूट x, निगेटिव्ह साइन रूट x अपॉन 2 रूट cos रूट x. पुन्हा इथे cos x नाहीये, रूट x आहे, म्हणजे पुन्हा या रूट xचं डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज 1/2 रूट x. आधी आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं निगेटिव्ह साइन रूट x, पुन्हा रूट xचं डेरिव्हेटिव्ह आलं 1/2 रूट x. आता या दोघं टर्म मध्ये काही कॉमन आहे का ते बघायचं आहे. साइन x इथे पण इथे साइन रूट x आहे, 2 रूट cos x, 2 रूट अंडर रूट cos x आहे, म्हणजे इथे कॉमन काहीच नाही आहे. फक्त हा 2 आपल्याला इथे 4 मध्ये लिहिता येणार आहे. सो लास्ट आन्सर आपल्याला मॅक्झिमम लिहिता येईल साइन x अपॉन 2 रूट cos x प्लस मायनस साइन रूट x अपॉन 2 इंटू 2 4 रूट x इंटू cos रूट x. हा प्लस मायनस साइन रूट x इंटू 1 साइन रूट x. हा 2 आणि हा 2 इंटू झाले 4, त्याच्या पुढे लिहिला हा रूट x आणि अंडर रूट cos रूट x ॲज इट इज. सो दिस इज द डेरिव्हेशन ऑफ द गिवन फंक्शन. नाउ इन 7th एक्झाम्पल इट्स अ लॉगॅरिथमिक टर्म, म्हणजे मेन फंक्शन जे आहे ते log x आहे.
ही पूर्ण टर्म्स आपण x कन्सिडर केलं तर log x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x आणि त्याच्यानंतर त्याचं कंपोजिट फंक्शन म्हणजे आतले जे फंक्शन्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. फर्स्ट टर्म सेम आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, therefore dy upon dx derivative of y with respect to x is equal to derivative of log sec 3x plus tan 3x. Therefore, derivative of log is 1 upon x, but x is sec 3x plus tan 3x into, मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x plus tan 3x. सोपं आहे. फर्स्ट टर्म जशीच तशी राहणार आहे, परत sec 3x plus tan 3x into, आता इथे डेरिव्हेटिव्ह घेताना दोन टर्म्स आहेत, मग पहिल्या आधी ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मग दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. सेकचं डेरिव्हेटिव्ह येतं sec x tan x. मग आता इथे लिहिणार आहे sec 3x into tan 3x आणि sec x नाहीये 3x आहे म्हणजे पुन्हा 3x चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे into झालं 3 प्लस या टर्मचं डेरिव्हेटिव्ह tan 3x, sec tan चं डेरिव्हेटिव्ह येतं sec स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर 3x आणि पुन्हा 3x चं डेरिव्हेटिव्ह आलं 3. फर्स्ट टर्म ॲज इट इज. मग या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता या दोघांमध्ये या डेरिव्हेटिव्ह मध्ये जर बघितलं तर कॉमन काय आहे, इथे sec 3x आहे आणि इथे sec स्क्वेअर 3x आहे म्हणजे इथे दोन वेळा आहे आणि इथे एक वेळा आहे. 3 दोघांमध्ये कॉमन आहे, मग तो कॉमन काढायचा 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x. ही फर्स्ट टर्म. दुसऱ्या टर्म मध्ये sec 3x आणि तो 3 पण कॉमन आहे म्हणून आपण इथे लिहू 3 sec 3x. हे दोघं कॉमन झाले. मग हे जर कॉमन असतील तर हा ऑलरेडी बाहेर आहे, मार्क काय राहिलं tan 3x प्लस याच्यामधनं ऑलरेडी एक sec 3x आणि तो 3 बाहेर आहे म्हणजे इथे दोन होते त्याच्यातला एक ऑलरेडी कॉमन आहे, मग इथे फक्त एक राहिला sec 3x. मग आता हे न्यूमरेटर आणि ह्या न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आहे आणि हे झालं डिनॉमिनेटर sec 3x tan x आणि हा sec 3x tan x दोघं ऍडिशन मध्ये म्हणून दोघं कॅन्सल. सो लास्ट आन्सर इज 3 sec 3x. So this is the derivative of the given function. एक पॅटर्न मधले सम्स घेतले, ऍडिशन सबट्रॅक्शन झाले, अरिथमेटिक झाले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यानंतर लॉग फंक्शन असेल तर कसं सॉल्व्ह करायचे. आता हा जो सम आहे हा आहे एक्सपोनेन्शियल म्हणजे e च्या वरती जेव्हा एखादी टर्म लिहिली जाते किंवा a च्या वरती जेव्हा टर्म्स लिहिले जातात त्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता यांना सुद्धा सॉल्व्ह करताना सेम रूल अप्लाय करायचा आहे. आता जर बघितलं तर क्वेश्चन u अपॉन v फॉर्म मध्ये म्हणजे हा वरचा झाला u आणि खाली v, पण त्याच्या आधी त्या पूर्ण समला आपण सिम्प्लिफाय करू. इक्वेशन आहे बाय e रेज टू 2x मायनस e रेज टू नेगेटिव्ह 2x आहे. जेव्हा नेगेटिव्ह असतो त्याला आपण 1 अपॉन मध्ये लिहून पॉझिटिव्ह करू शकतो. सिमिलरली खाली पण e रेज टू 2x प्लस e रेज टू नेगेटिव्ह 2x आहे म्हणजे मग त्याला पण लिहिता येईल e रेज टू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 2. हा जो नेगेटिव्ह एक्सपोनंट किंवा इंडेक्स पॉवर होता घातांक होता त्याला आपण पॉझिटिव्ह केला. अजून ऍक्च्युअल सम सॉल्व्ह केला नाहीये त्याला आपण फक्त सिम्प्लिफाय करतोय. e रेज टू 2x हा e रेज टू 2x आणि हा e रेज टू 2x यांच्यामध्ये आता सबट्रॅक्शन करायची आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 2 into 2 ते किती झाले 2x into 2x 4x स्क्वेअर मायनस 1 अपॉन e रेज टू 2x. बघा हा 2x आणि ह्या 2x मध्ये जेव्हा मल्टिप्लिकेशन स्क्वेअर नाही ना फक्त 4x येईल. e रेज टू 2x into e रेज टू 2x म्हणजे या दोघांमध्ये ऍडिशन होईल. मग 2x आणि 2x त्याचा झाला 4x लॉज ऑफ इंडायसेस नुसार. अपॉन e रेज टू 2x into e रेज टू 2x म्हणजे पुन्हा e रेज टू 4x प्लस 1 अपॉन e रेज टू 2x
मग आता हा e रेस टू 2x आणि e रेस टू 2x हे कॅन्सल होतील. a अपॉन b अपॉन c अपॉन b असेल. म्हणजेच काय, a अपॉन b इंटू b अपॉन c म्हणजे b आणि b कॅन्सल झाले. डिनॉमिनेटर्स डिनॉमिनेटर त्यांच्यात मल्टिप्लिकेशन करायची. हा टर्म जेव्हा वरती जाईल तेव्हा तो न्यूमरेटर लागेल आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल होते म्हणून हे दोघं कॅन्सल झाले. मग आता लास्ट आन्सर आपल्याला आलं y इज इक्वल टू e रेस टू 4x मायनस 1 अपॉन e रेस टू 4x प्लस 1. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हा झाला u आणि हा झाला v. u अपॉन v मध्ये आपल्याला आता याला सॉल्व्ह करायचं आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पाठ झाले आपल्याला u अपॉन v रूल काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू v e रेस टू 4x प्लस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ u. v तसाच राहायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u e रेस टू 4x मायनस 1. मग त्याच्यानंतर आहे मायनस डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन e रेस टू 4x मायनस 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v घ्यायचं आहे म्हणजे e रेस टू 4x प्लस 1 अपॉन v स्क्वेअर. v स्क्वेअर म्हणजे e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जिथे फक्त डेरिव्हेटिव्ह लिहिले तेवढं सॉल्व्ह करायचं आहे. बाकीचा ही टर्म आणि ही टर्म ॲज इट इज इज इक्वल टू e रेस टू 4x प्लस 1 ॲज इट इज. फर्स्ट टर्म डेरिव्हेशन ऑफ e रेस टू x असेल तर त्याचं डेरिव्हेशन येतं e रेस टू x. मग डेरिव्हेशन ऑफ e रेस टू 4x पण इथे x नाहीये 4x आहे म्हणजे इंटू पुन्हा 4 मायनस 1 म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे 0 म्हणून या पूर्ण टर्मचं डेरिव्हेटिव्ह झालं e रेस टू 4x इंटू 4 मायनस e रेस टू 4x मायनस 1 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू 4x प्लस 1. पुन्हा सेम डेरिव्हेटिव्ह आहे कारण e रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह झाला e रेस टू 4x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह आला 4 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला जोपर्यंत सॉल्व्ह करता येईल तिथपर्यंत सम सॉल्व्ह करायचं आहे. या दोघं टर्म मध्ये बघितलं तर काय कॉमन आहे e रेस टू 4x इंटू 4 दोघं साईडला आहे म्हणजे कॉमन काढायचं. इथे मायनस आहे इथे प्लस आहे म्हणून ते कॉमन नाही येणार. मग कॉमन काय आलं 4 e रेस टू x e रेस टू 4x आहे e रेस टू 4x आणि हा 4 मग लिहिताना 4 आधी लिहिला तो नंतर आतमध्ये राहिला e रेस टू 4x प्लस 1 e रेस टू 4x मायनस e रेस टू 4x प्लस 1 हे ऑलरेडी बाहेर आहे म्हणून हे आत इथे मायनसचं साइन. मग हा e रेस टू 4x मायनस 1 कारण ही टर्म ऑलरेडी बाहेर आहे e रेस टू 4x प्लस 1. मग आता या ब्रॅकेटमध्ये जेव्हा तुम्ही ब्रॅकेट ओपन कराल तेव्हा काय होईल 4e रेस टू 4x e. मग या दोघांमधून कॉमन काढले. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय e रेस टू 4x प्लस 1 मायनस साइन म्हणजे पुढची होईल e रेस टू 4x मायनस मायनस प्लस आणि खाली इथे स्क्वेअर लिहायचा आहे e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू. मग आता हा पॉझिटिव्ह e रेस टू 4x आणि हा नेगेटिव्ह दोघं कट झाले. मग लास्ट फक्त आन्सर येईल आता हा येईल 1 प्लस 1 म्हणजे 2. मग हा 2 इंटू 4 म्हणजे आन्सर होईल 8. इथे आन्सर येईल लास्ट आन्सर आला हा 1 आणि हा 1 म्हणजे 2 इंटू 4 8 e रेस टू 4x upon e raised to 4x plus 1 bracket square. So this way we have to solve the examples. नेक्स्ट क्वेश्चन लर्न करण्याच्या आधी लॉगचे काही नियम आहेत ते एकदा बघून घेऊ आणि तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. याच्यामध्ये जो क्वेश्चन आहे 25 log to the base 5 sec x minus 16 raised to log to the base 4 tan x. आता हे सम्स जे असतात तेव्हा लॉगचे काही नियम आहेत ते रूल्स यूज करून आपल्याला त्यांना सॉल्व्ह करावं लागतं. जसं log a रेस टू m असेल तर log a रेस टू m लिहिताना त्याला लिहिलं जातं m log a म्हणजे log 2 रेस टू 5 असेल त्याचा आन्सर येतो 5 log 2. हे जे चेंजेस आता हे आपण पुढच्या ह्याच्यात यूज करणार आहे सगळे म्हणून हे सगळे रूल्स लिहून ठेवा.
त्याच्यानंतर लॉग आणि दोन टर्म्स असतील ज्या मल्टिप्लिकेशन मध्ये a इंटू बी, मग लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ बी. मग त्याच्यानंतर रूल सेम होती, लॉग ऑफ a म्हणजे 1 अपॉन a किंवा डेरिव्हेटिव्ह जसं काढतो तसं सेम काढायचं. आता याचं एक्झाम्पल कसं असेल, लॉग tan क्यूब x इंटू साइन रेस टू 4x. मग आता याला सॉल्व्ह करताना आपण काय करणार, लॉग tan क्यूब x प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x. आपण 11th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी लर्न केलंय की मल्टिप्लिकेशन जर असेल टर्म्सची तर लॉग सेपरेट होतो, लॉग पहिल्याचा प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म. लॉग a अपॉन b इथे मल्टिप्लिकेशन होतं म्हणून ऍडिशन केली, डिव्हिजन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायची. वरच्या टर्मचं लॉग मायनस सेकंड टर्मचं लॉग. एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये दिलेले आहे, लॉग अंडर रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन लॉग न्यूमरेटर दिलाय 1 मायनस कॉस 3x आणि डिनॉमिनेटर आहे 1 प्लस अंडर रूट 1 प्लस कॉस 3x. मग याचं जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा ते सॉल्व्ह करताना कसं होईल, लॉग अंडर रूट 1 मायनस कॉस 3x मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आता याचं कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला माहिती, लॉग ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे लॉग 1 अपॉन x, मग मध्ये जो कॉम्पोजिट फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, सेम रूल येतात. फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. आता हा रूल आपल्याला या एक्झाम्पल मध्ये यूज करायचा आहे. a log टू द बेस ax असेल तर हा a आणि log टू द बेस a कॅन्सल होतो आणि आन्सर फक्त x येतं. मग आता हे एक्झाम्पल जर बघितलं तर लॉगला बेस किती आहे, 5 आहे. मग आपण ह्या 25 ला बेस 5 येईल असं लिहायचंय. मग 25 कसं लिहिता येईल, 5 रेस टू 2 log टू द बेस 5 sec x. सिमिलर 16 ला असं लिहायचंय ज्याच्यामध्ये बेस 4 येणार आहे. मग अगेन 16 is the square of 4 log 4 tan x. त्याच्यानंतर हा जो 2 आहे त्याला आपण स्क्वेअर मध्ये लिहितो. पुढचा नंबर वरती जो नंबर असतो त्याला पुढे आणता येतं, पुढचा जो नंबर आहे तो एक्सपोनेन्शियलला नेता येतं. हा एक लॉगचा फर्स्ट रूल बघितला होता आपण, त्याच्यात होतं. मग 5 log टू द 5 sec x रेस टू स्क्वेअर, हा 2 वरती गेला, मायनस 4 log टू द बेस 4 tan x आणि हा जो 2 आहे तो या टर्मच्या वर गेला. मग इथे 5 log 5 हे दोघं कॅन्सल झाले. मग राहिलं काय, sec स्क्वेअर x मायनस 4 log टू द 4 कॅन्सल, मग राहिला फक्त x म्हणजे कोण आहे, tan स्क्वेअर x. ऍक्च्युली तो x स्क्वेअर असला काय आणि स्क्वेअर इथे तुम्ही टर्मला दिला काय सेम असतो. मग आन्सर झालं म्हणजे आत्ताशी y आपल्याला काय मिळालंय, sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. पण आता sec स्क्वेअर x याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण थर्ड आयडेंटिटी बघितली होती, 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू sec स्क्वेअर x. देअरफॉर बट sec स्क्वेअर x ला कसं लिहिता येईल, 1 प्लस tan स्क्वेअर x. मग इथे लिहायचं 1 प्लस tan स्क्वेअर x आणि नंतरचा पुन्हा tan स्क्वेअर x. y इज इक्वल्स टू tan स्क्वेअर x कॅन्सल झाला, 1 y इज इक्वल्स टू 1. अजून तर डेरिव्हेटिव्ह काढलेलंच नाही आतापर्यंत, फक्त आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. मग y इज इक्वल्स टू काय आलं, 1. नाव डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 and derivative of constant is always 0. So derivation of this term is 0.